नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या MBBS कॉलेजविषयी, कॉलेजची स्थापना, कॉलेजचं लोकेशन, कॉलेजचे हॉस्पिटल, त्याचबरोबर तिथे असणारा बेड स्ट्रेंथ, कॉलेजला UG PG आहे का, पश्चिम महाराष्ट्र हा विद्यार्थ्याचा पसंतीचा भाग राहिलेला आहे चॉईस फिलिंगच्या दरम्यान। बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर याला प्रेफर त्या ठिकाणी करत असतात। या भागात नेमके कोणकोणते MBBS कॉलेजेस आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर त्यांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत। त्याचबरोबर फी स्ट्रक्चरची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना आपण या व्हिडिओ मार्फत पोहोचवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। मूळ विषयाला सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MBBS कॉलेजेस, विशेषतः आपण कुठले MBBS कॉलेज बघणार आहोत। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर एकत्रित यांना आपण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा म्हणतो। याच्या अगोदर आपण पुणे जिल्ह्यातील MBBS कॉलेज विषयी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे। वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून विद्यार्थ्यांनी आपला संभाव्य कोर्स त्या ठिकाणी स्कोर जो आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोरच्या बेसिसवर विद्यार्थ्यांना कोणते कॉलेजेस मिळू शकतात हे AI च्या मदतीने आपण लिस्ट देण्याचा प्रयत्न करतोय। प्लॅटफॉर्म फीस भरून विद्यार्थी त्या ठिकाणी ती कॉलेजची लिस्ट प्रेडिक्ट करू शकतात। जरी तुम्ही फीस भरून कॉलेज प्रेडिक्ट नाही केलं तरी न्यूज आणि अलर्ट हा सेक्शन आपण विद्यार्थ्यांच्या अपडेटसाठी त्या ठिकाणी अगदी मोफत ठेवलेला आहे। त्या ठिकाणी या दरम्यान म्हणजे नीट UG परीक्षेच्या निकालापासून ते संपूर्ण प्रवेश प्रक्रिया होईपर्यंतचे महत्त्वाचे जे काही अपडेट आहेत ते विद्यार्थ्यांना अगदी मोफत या ॲपच्या माध्यमातून आपण देणार आहोत। त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारे जे कॉलेजेस आहेत त्यांचे संपूर्ण कॅटेगरी वाईज आणि राऊंड वाईज जो काही कट ऑफ आहेत ते तुम्हाला MBBSच्या बुकलेटमध्ये पाहायला मिळतील। हे बुकलेट जे आहे ते आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे। जर अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर अँड्रॉइडची लिंक आहे, जर आयफोन वापरत असाल तर iOS लिंक सुद्धा आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विषयाला सुरुवात करूयात। आपण विशेषतः पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी असणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणकोणते आहेत ते आधी आपण पाहूयात। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि यांच्या ज्या काही सीट आहेत त्या 85% स्टेट कोटा मार्फत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून भरल्या जातात। आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ज्या काही सीट आहेत त्याचं विभाजन कसं असतं, जर एखाद्या कॉलेजला 100 सीट असतील तर 85 सीट या CET सेलच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र स्टेट कोटाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव 85% स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात। रिमेनिंग म्हणजे उर्वरित 15% सीट या ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या MCCच्या वेबसाईटवरून ऑल इंडिया काउन्सिलिंग मार्फत भरल्या जातात। तर कोणकोणते महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या भागामध्ये? पहिला आहे डॉक्टर वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर। कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट आहे 1974ला। सुरुवातीला हे कॉलेज प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होतं, नंतर 1977 येईपर्यंत गव्हर्नमेंट स्टेटस या कॉलेजला मिळालेला आहे। 200 सीटचं हे कॉलेज आहे। 200 पैकी 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। या कॉलेजला कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या कॉलेजला अटॅच आहे। 733 बेडेड हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी UG सोबत PG सुद्धा विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे। दुसरं महत्त्वाचं गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं आहे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मिरज। महाराष्ट्र राज्यातील एक जुन्या कॉलेजपैकी एक कॉलेज म्हणून मिरज ओळखलं जातं। अतिशय प्रतिष्ठित असं हे कॉलेज आहे मिरजचं। 1962 ची स्थापना आहे। सीट या ठिकाणी 200 आहेत। 200 पैकी 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत, रिमेनिंग 85% सीट या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी। हॉस्पिटल कोणतं अटॅच आहे? गव्हर्नमेंट हॉस्पिटल, PVP हॉस्पिटल, असे 2 हॉस्पिटल एकत्रित आणि बेड स्ट्रेंथ 320 ची आहे। PG या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर।
इस्टॅब्लिशमेंट आहे 2000 सालची. सीट आहे 150 पैकी 15% सीट ऑल इंडिया कोटा, 85% स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि या ठिकाणी कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे? छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल. त्याचबरोबर याला थोरला दवाखाना म्हणून सुद्धा त्या भागामध्ये ओळखलं जातं. बेड स्ट्रेंथ आहे 665. UG सोबत PG याही ठिकाणी अवेलेबल असलेले आपल्याला पाहायला मिळते, अशी माहिती त्यांच्या वेबसाईटवर सध्या आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे छत्रपती संभाजी महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. 2021 ची स्थापना आहे. सातारा या ठिकाणी हे कॉलेज आहे. 100 सीटचं हे कॉलेज आहे. वरचे तिन्ही गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत ते थोडेसे जुने आहेत आणि हे थोडंसं नवीन कॉलेज आहे. 2021 सालची स्थापना आहे. 100 सीट आहे. 15% सीट ऑल इंडिया कोट्यासाठी, 85% स्टेट कोट्यासाठी. आणि हॉस्पिटल कुठला अटॅच आहे? जनरल हॉस्पिटल सातारा या कॉलेजला अटॅच आहे. 384 बेडेड हॉस्पिटल आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी UG आणि PG दोन्ही अवेलेबल असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या भागामध्ये 2 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असते? जर 100 सीट असतील तर 85% स्टेट कोट्यामार्फत मेरिट बेसवर विद्यार्थ्यांना संपूर्ण स्कॉलरशिप बेनिफिट देऊन त्या ठिकाणी कॅटेगरीचे जे काही स्कॉलरशिपचे बेनिफिट आहेत ते बेनिफिट देऊन भरले जातात. रिमेनिंग 15% सीट ज्या आहेत या कॉलेजच्या इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं सुद्धा म्हणतो, ह्याही ऑनलाईन पद्धतीने CET सेलच्या वेबसाईटवर दोन्ही प्रकारच्या सीट भरल्या जातात. इन्स्टिट्यूशनल कोट्याला मार्क्स कमी असले तरी विद्यार्थी ॲडिशनल एक्स्ट्रा फीस भरून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. 2 महत्त्वाचे कॉलेज या भागामध्ये आहेत. पहिला आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी असलेलं. 2012 ची इस्टॅब्लिशमेंट आहे. 100 सीट या ठिकाणी आहेत. हॉस्पिटल कुठला अटॅच आहे? अश्विनी रुरल हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे. बेड स्ट्रेंथ जवळपास 800 एवढी आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी UG आणि PG दोन्ही अवेलेबल असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं महत्त्वाचं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर सांगली या ठिकाणी हे कॉलेज आहे. स्थापना आहे 2016 सालची. या ठिकाणी सीट आहे 150. या ठिकाणी या कॉलेजला स्वतःचं हॉस्पिटल त्या ठिकाणी अटॅच आहे. बेड स्ट्रेंथ आहे 410 आणि वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी UG आणि PG दोन्ही अवेलेबल आहेत. प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली याची एक ओळख म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे काही कमी फीसचे लोएस्ट फीस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्या लिस्टमध्ये या कॉलेजचा समावेश त्या ठिकाणी होतो. आणि मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याची जी फीस आहे या कॉलेजची इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये ती सुद्धा कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जे विद्यार्थी लोकेशन वाईज चॉईस फिलिंग करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आता जे काही महाराष्ट्राचे विभाग आहेत, प्रशासकीय विभाग आहेत, त्या विभागवार कॉलेजेसची व्हिडिओ सिरीज देत आहोत. त्यातला हा दुसरा भाग आहे. याच्या अगोदर आपण पुणे जिल्ह्यातील कॉलेजेस पाहिलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल या संपूर्ण विभागवार कॉलेजेसची माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. या भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 डीम युनिव्हर्सिटी सुद्धा आहेत ज्याच्या सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. पहिला आहे DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर. ही डीम युनिव्हर्सिटी आहे. याच्या सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात. आणि दुसरं आहे भारती विद्यापीठ सांगली. हे सुद्धा या भागामध्ये आहे. या कॉलेज विषयी डीम विषयी सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे काही कॉलेजेस मी सांगितलेले आहेत याचे जे काही ऑफिशियल कट ऑफ आहेत जे ऑल इंडिया रँक आणि SML वरून आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत ते कट ऑफचं बुकलेट या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण MBBS कॉलेजेस जे आहेत त्याचे राऊंड वाईज कट ऑफ आहेत आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी चेक करू शकतात. कट ऑफचे बुकलेट तुम्हाला आपल्या ॲपमध्ये अगदी मोफत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या कट ऑफच्या बुकलेटमध्ये कॉलेजचे फी स्ट्रक्चर सुद्धा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ॲपच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.